माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय मान्यता, जतच्या धनगर बांधवांच्या संघर्षाला यश। जत तालुक्याची ओळख असलेल्या माडग्याळी मेंढीला भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरोकडून स्वतंत्र देशी जात म्हणून मान्यता मिळालेली आहे। माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता। तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडेही त्यांनी याबाबत विशेष मागणी केली होती। तसेच महाराष्ट्र विधानसभेतही या विषयावर आवाज उठवला होता। जतच्या दुष्काळी आणि अवर्षण प्रवण भागात धनगर बांधवांसाठी माडग्याळी मेंढी हा पारंपरिक पशुपालन व्यवसायाचा महत्त्वाचा आधार आहे। कमी पाणी, चारा टंचाई आणि उष्ण हवामानातही तग धरण्याची क्षमता या मेंढीचं वैशिष्ट्य आहे। राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळी मेंढीच्या संवर्धन, संशोधन आणि शास्त्रीय विकासाला चालना मिळण्यासोबतच पशुपालकांच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी संधी निर्माण होणार आहे। ही केवळ माझ्या मागणीची पूर्तता नसून जत तालुक्यातील हजारो धनगर बांधवांच्या कष्टाला मिळालेली मानाची पावती आहे। माडग्याळी मेंढीला देश पातळीवर स्वतंत्र ओळख मिळाल्याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आमदार विक्रमसिंग सावंत यांनी व्यक्त केली आहे। माडग्याळी मेंढीच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबवून पशुपालकांना आर्थिक आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली।